मुंडवा जमीन प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय। अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना त्यांनी हे मोठं विधान केलं। अधिकाऱ्यांनी त्यावेळी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं, त्याचबरोबर व्यवहार होताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता असं अजित पवार म्हणाल्याचं समोर आलंय। या प्रकरणी व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणी करणं आणि चुकीच्या बाबी असल्याचं लक्षात आल्यानंतर भूमिका घेणं अपेक्षित होतं। त्याचबरोबर अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली असती तर पुढील प्रकार हा घडलाच नसता असं अजित पवार म्हणाले। तर ही मोठी बातमी पुण्यातील मुंडवा प्रकरणासंदर्भामध्ये समोर येते। याची अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून। वैभव, अनौपचारिक गप्पांमध्ये जरी असेल तरी दादांनी या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलंय। प्रियंका, या सगळ्या प्रकरणामध्ये जे प्रकरण अजित पवार यांच्या खरं तर प्रचंड अंगावरती आलेलं होतं, त्यांच्या मुलाचं नाव पार्थ पवार याचं नाव या सगळ्या प्रकरणामध्ये घेतलं जात होतं। त्या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं अजित पवार असं म्हटलेत की हे कुणाच्याही बाबतीनं असू द्यात, पण जेव्हा अधिकारी त्यांचं काम चोख बजावतात किंवा दबावामध्ये येत नाही तेव्हा असे प्रकार घडत नाहीत। आमचा असो किंवा इतर कुणाचंही असू द्या, पण अधिकाऱ्यांनी त्यांचं काम चोख बजावायला हवं। या सगळ्या प्रकरणामध्ये जर अधिकाऱ्यांनी केव्हाच हे प्रकरण होऊ शकत नाही किंवा हे प्रकरण अडवलं किंवा त्याचे रजिस्ट्रेशन होऊ दिलं नसतं तर हा सगळा प्रकारच घडला नसता असं अनौपचारिक गप्पांमध्ये व्यक्त केलेलं मत आहे। खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा पद्धतीने टाळता येऊ शकतात तर त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पातळीवर म्हणजे प्रशासकीय पातळीवरती टाळता येऊ शकतात। ज्या अधिकाऱ्यांकडे ही सगळी जबाबदारी असते ते जर जबाबदारीने वागले, आमच्यासारख्या कितीही मोठ्या मंत्र्याच्या विरोधामध्ये भूमिका त्यांनी घेतली तर या अशा गोष्टी घडत नाहीत। मात्र अलीकडचे अधिकारी असं काही करत नाहीत असं ते म्हटले। वास्तविक अधिकाऱ्यांपेक्षा मोठी जबाबदारी ही राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची आहे। त्यांच्या चिरंजीवाने एखादी चुकीची गोष्ट केली आणि ती आपल्याला माहित नाही असं म्हणून जेव्हा उपमुख्यमंत्री त्याची जबाबदारी झटकतात ती अधिकाऱ्यांपेक्षा आणखी मोठी चूक ठरू शकते जी या प्रकरणामध्ये घडलेली दिसते। त्याच्यामुळे त्यांच्यावरती राजकीय आरोप सुद्धा होत आहेत आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात। निश्चितच वैभव, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।